जे तपास चालू आहे त्याचा सगळा आढावा आम्ही सगळा म्हणण्यापेक्षा जो तपास झालेला आहे त्याचा बऱ्यापैकी आम्ही आढावा घेतलेला आहे. तपास योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला न्याय भेटेल आणि जे काही तपास करायचा आहे ते तपास योग्य दिशेने चालू आहे. त्यावर तुम्ही आणि पुढील जे काही आहे तपास ते योग्य दिशेने चालेल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जे तटकारस्थान सगळ्यांनी मिळून केलं होतं हे आरोपींनी तोपर्यंत न्यायाची भूमिका आमच्या गावाची असणार आहे, देशमुख कुटुंबियाची असणार आहे आणि आम्ही न्याय घेणार आहोत. जे तपास चालू आहे त्याचा सगळा आढावा आम्ही सगळ्या म्हणण्यापेक्षा जो तपास झालेला आहे त्याचा बऱ्यापैकी आम्ही आढावा घेतलेला आहे. तपास योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला न्याय भेटेल आणि जे काही तपास करायचा आहे ते तपास योग्य दिशेने चालू आहे. त्यावर तुम्ही आणि पुढील जे काही आहे तपास ते योग्य दिशेने चालेल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जे तटकारस्थान सगळ्यांनी मिळून केलं होतं हे आरोपींनी तोपर्यंत न्यायाची भूमिका आमच्या गावाची असणार आहे, देशमुख कुटुंबियाची असणार आहे आणि आम्ही न्याय घेणार आहोत. जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत आणि म्हणून आम्ही काल जे केस पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांना रायटिंग मध्ये दिलेलं आहे की कुठलीही गोष्ट करताना आम्ही तुमच्याशी विचार विनिमय करून करू. तेच आम्ही SP साहेबांना पण बोललो आहोत आणि कुठलीही कायदा व सुव्यवस्थेला कुठं बाधा निर्माण होईल असं देशमुख कुटुंबीय किंवा जे गाव आहे ते करणार नाही आणि आम्ही त्यांना तसं चर्चा झालेली आहे. त्यामुळं ह्याचं पण आपल्याला बंधन असलं पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याला कुठं बाधा नाही झाली पाहिजे.